आमच्या क्लबला पहिल्यांदा SP साहेबांनी भेट दिली आहे, त्यामुळे आपण त्यांचं मुक्त असे घेऊन स्वागत करूया. मुक्त असे पहिली भेट आलो होतो मध्ये एकदा आलो होतो मॅडम काय म्हणतात? पुण्याकडून बोलवलं सगळ्यांना त्यानिमित्ताने सांगता म्हणून सुविधा आहे, सगळ्यांना माहिती असते. डायल 112 त्याचा वापर करा. याचं कारण सांगतो. डायल 112चं काय आहे की सपोज तुम्ही मला फोन केला, मी उचलला हो म्हणून काहीच केलं नाही, ते काय मी आन्सरेबल नाही. मी म्हणजे अगदी SP असो, पण डायल 112ला आन्सरेबल आहे. डायल 112चा कॉल सपोज मी इथून डायल 112 केला तर आमचं इन्सिस्टन्स असतं की त्यांनी ॲटलिस्ट माझ्याकडे यावं. ठीक आहे, ॲटलिस्ट 40-50% तो येतो. नाही तर तिथे विचारतो काय समस्या आहे आणि ते सोडवायचा प्रयत्न करतो. आणि याचा फीडबॅकचा तुम्हाला मिळतो. नंतर तुम्ही जर डायल 112ला फोन केला तर तुम्हाला त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी नक्की फोन येणार की बाबा पोलिसांचा रिस्पॉन्स कसा होता, आले होते नाही होते की एक. दुसरं त्याच्या जो येतो त्याच्याकडे GPS लोकेशनचा मी MDT म्हणतात त्याला, मुवमेंट ट्रॅकिंग डिव्हाइस. तर ते डिव्हाइस दिलेलं आहे आम्ही. ते डिव्हाइस त्याची मुवमेंट किती वेळ लागला काय लागला हे कॉम्प्युटराईज महाराष्ट्राचं 112चं हे करतो. तुम्हाला असा कुठलाही प्रॉब्लेम आला की डायल 112चा उपयोग. पण साहेब एक प्रॉब्लेम आहे. आता डायल 112ला नाही, डायरेक्ट 112 लागलं पाहिजे. एक उचला, दोन उचला, एक ते थोडं त्यामुळे तो वेळ निघून गेला की ते लोक निघून जातात. जे काही हे करणार आहेत डायरेक्ट डॉलर लागला पाहिजे. आता मध्ये आमच्या मारून चौकात आम्हाला डॅश मारून गेलेले, पण ते आम्ही 112 लावतो. एक उचला, हिंदीमध्ये बोला, मराठीमध्ये बोला, याच्यामध्ये बोला, मग ते पण ते निघून गेलेले असतात. तर डायरेक्ट अशी काही सोय आहे का 112ला उचलायला? नाही आहे, पण हा फीडबॅक आम्ही डायल 112ला देतो की एक काहीतरी म्हणजे आता त्याला कसं करता येईल बघू की जेणेकरून डायरेक्ट 112 उचललं की आणि तुमच्या म्हणजे तुम्ही एकदम मोठ्या पोस्टवर आहे, पण तुमच्या हाताखालची जी यंत्रणा आहे ती तुम्ही व्यवस्थित राबवावी. कारण आमच्या आता मोबाईल गेल्या, सायकली गेल्या, असं तर अजिबात ते घेतच नाही तक्रारी. की मोबाईल जातो तिथे गेल्यावर तो तिथला जो कर्मचारी असतो कधी कधी तो हे करतो. पण आता आम्ही आल्यावर आधी किती मोबाईल गेले आणि ॲक्च्युली CEIR पोर्टलवर किती नोंद झाले त्याची आम्ही हे करतो. एक सिटीजन पोर्टल म्हणून आहे, त्याचं बऱ्याचशा काय झालं आहे खूप साऱ्या सुविधा गव्हर्नमेंटने केल्या पण त्या
पोचत नाही ते अमान्य मार्गाने. आपले सरकार नावाचं एक पोर्टल आहे, त्याच्यानंतर सिटीजन पोर्टल नावाचं एक पोर्टल आहे. थोडंसं सर, जरा ऑफकोर्स हे सर एक म्हणते की आठवड्यातला 2 तास तुम्हाला प्रायव्हेट भेटायची सोय असावी. 2 तास कुणालाही. बापटमाळा या प्रसिद्ध सांगलीच्या उद्यानाला भेट दिली. येथील नागरिकांशी संवाद साधला. ज्येष्ठ नागरिक असतील, व्यापारी, सर्वच विविध क्षेत्रातील इथे येणारे नागरिक यांच्याशी संवाद साधला. ज्या काही पोलिसांच्या दृष्टीने त्यांच्या अडचणी असतील, सजेशन्स असतील, त्याचा एक चांगला उहापोह झाला. त्यानिमित्ताने नक्की काही ग्राउंड लेवलला काय प्रॉब्लेम्स आहेत याचाही चांगला एक चर्चा झाली आणि आनंद वाटला. एक तर तसंही फार आल्हाददायक आणि चांगलं वातावरण आहे. आता थोडा पाऊस पडून गेल्यामुळे चिखल असला तरी थोडं वातावरणाचा टेम्परेचर कमी झाल्यामुळे अजून एक आल्हाददायी आहे. तर हा एक चांगला उपक्रम होता आणि आनंद वाटला. त्याच्यामध्ये ज्या काही समस्या माझ्या दृष्टिकोनातून ज्या दिसल्यात मला, त्याच्यावर नक्की आम्ही प्रयत्न करू त्या सोडवायच्या. धन्यवाद. जय हिंद. खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल.